या बाजूला आतमध्ये गुहा दिसते, नाही तर आपण गुहेत जायचो आणि समोरून बिबट्या वगैरे निघायचा. जपून रे. जय शिवराय मित्रांनो, मी सागर मधने स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं आपल्या एका नव्या कोऱ्या व्हिडिओमध्ये. तर सध्या आपण जुन्नरमध्ये आहोत आणि आजची आपली जी भटकंती असणार आहे ती जुन्नर पासूनच जवळ असणाऱ्या नारायणगडाची असणार आहे. खरं तर जुन्नरकडे जातानाच नारायणगाव नावाचं एक गाव लागतं. त्या गावापासून काही मिनिटांच्या अंतरावरतीच हा किल्ला आहे. किल्ला थोडासा दुर्लक्षित आहे, त्यामुळे बरेच लोक त्या किल्ल्यापर्यंत पोहोचत नाहीत. परंतु ट्रेकरच्या दृष्टीने मात्र हा किल्ला अतिशय सुंदर आहे, कारण एका उंच कड्यावरती हा किल्ला आहे. आणि विशेष म्हणजे या किल्ल्यावरती असलेलं जे मंदिर आहे ना ते नितांत सुंदर आहे. पावसाळ्याच्या दिवसामध्ये हा किल्ला पाहणं म्हणजे एक मेजवानीच असते. तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूयात आणि जुन्नर तालुक्यातील अतिशय सुंदर असा आणि निसर्ग संपन्न असा नारायणगड पाहण्यासाठी जाऊयात. पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुका म्हणजे जणू निसर्गाची खाण. सह्याद्रीच्या डोंगर रांगांपासून विभक्त असलेला नारायणगड किल्ला जुन्नर तालुक्यातील नारायण गावाच्या पूर्वेला 8 किलोमीटर अंतरावरती आहे. किल्ल्याच्या पायथ्याशी खोडद आणि गडाची वाडी ही गावं आहेत. नारायणगड हा किल्ला दूरवरून ओळखता येतो तो त्याच्या 2 उंच डोंगर शिखरांमुळे. हा किल्ला समुद्र सपाटीपासून 886 मीटर उंचीवर आहे. या कमानीतून काही अंतर पुढे येताच गडाच्या पायथ्याशी असलेलं मोकाई मातेचं हे सुंदर मंदिर पाहायला मिळालं. नारायणगडाच्या पायथ्याशी आपण पोहोचलोय आणि या ठिकाणी एक मंदिर आहे. मोकाई देवीचं मंदिर आहे, तुम्ही बघू शकता. नव्यानं बांधलेलं हे सुंदर असं मंदिर आहे. मूर्ती वगैरे कदाचित जुनी असावी, पण इथल्या आजूबाजूच्या गावांमधल्या लोकांचं कदाचित हे ग्रामदैवत असावं. आणि मंदिराचा परिसर फार सुंदर आहे. या ठिकाणी आपल्या गाड्या वगैरे आपण पार्किंगला लावू शकतो. आणि इथूनच आपल्याला या बाजूने पायऱ्यांचा मार्ग आहे, जिथून आपल्याला ट्रेक सुरू करायचा आहे. मोकाई देवीच्या मंदिरापासून हा पायऱ्यांचा मार्ग आहे, जिथून आपल्याला आता किल्ल्यावरती जायला सुरुवात करायची. या पायरी मार्गाने किल्ल्यावर पोहोचण्यासाठी अंदाजे अर्ध्या तासाचा वेळ लागतो. किल्ल्याच्या 2 टोकावर 2 उंच डोंगर तर मधोमध खिंडीसारखा निमुळता भाग आहे. विंचवाच्या शेपटीसारखा लांबलचक पसरलेला हा किल्ला जुन्नर तालुक्यातील प्रमुख किल्ल्यांमध्ये महत्वाचा मानला जातो. मागे दूरवर आपल्याला ते मंदिर दिसतंय, जिथून आपला आपण ट्रेक चालू केला. मार्ग तर दिसतोय. मी एका व्हिडिओमध्ये पाहिलं होतं की किल्ल्यावरती पायऱ्यांवरून जाताना एका बाजूला गुहा आहे, पण आता नक्की हाच तो मार्ग आहे की नाही माहित नाही. आपण चाललोय झुडपांच्या मधून मधून. बघूयात आता, फक्त वाट चुकायला नको, नाहीतर आपण कुठे पोहोचल काय सांगता येणार नाही किल्ल्याच्या.
अरे बापरे. या किल्ल्याचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे इथे असलेली देवदत्त गुहा. गडावर चढताना जुन्या कातळात कोरलेल्या पायऱ्या ज्या ठिकाणावरून सुरू होतात तेथून उजव्या बाजूला एक पाऊलवाट जाते. तेथून 100 फुटांच्या अंतरावर देवदत्त गुहा आहे. सापडली. या बाजूला आतमध्ये गुहा दिसते, पण पहिले आपण दगड टाकून बघूयात गुहेत काही नाही ना. नाही तर आपण गुहेत जायचो आणि समोरून बिबट्या वगैरे निघायचा. पळता सुद्धा यायचं नाही इथून, कारण बघू शकता असा पूर्ण डोंगराचा असा उतार आहे खाली. बघूयात. बिबट्या, अरे बिबट्या, बिबटू. आई शपथ, ही नैसर्गिक गुहा आहे, त्यामुळे बघू शकता पूर्ण असा खालच्या बाजूनं त्या गुहेत जाण्याचा मार्ग आहे. रिस्क मोठी आहे, कारण इथून त्या गुहेत जाणं फार जास्त धोकादायक आहे, कारण अक्षरशः रांगत त्या गुहेपर्यंत जावं लागणार आहे. तुम्ही बघू शकता गुहेचा मार्ग कसा आहे. जपून रे, उगाच रिस्क नको. नाही जाता येणार गुहेत, म्हणजे जाता येईल प्रयत्न केला तर, पण नको उगाच रिस्क. किल्ला जास्त मोठा नसावा, कारण आपण 15-20 मिनिटांमध्ये बरंच वरती आलोय. या किल्ल्यावर पाण्याची असंख्य टाकी असून प्रत्येक टाक्याचा आकार हा वेगवेगळा पाहायला मिळतो. या ठिकाणी आपल्याला जुन्या काळातील बांधकामाचं काही अवशेष पाहायला मिळाले. कदाचित या ठिकाणी जुन्या काळात मंदिर वगैरे असावं, कारण बघू शकता या लांब सडक दगडी शिळेवरती या ठिकाणी श्री गणेशाची मूर्ती कोरलेली पाहायला मिळते दगडामध्ये. आणि हे सगळं दगडी अवशेष आपल्याला इथं पाहायला मिळत आहे. समोर काही बांधकाम आहे आणि इथून आता आपल्याला या झुडपामध्ये वरती जायचंय तिकडे. तर इथे येत असताना सुद्धा बघू शकता इथे काय आपल्याला काही शिल्प जुन्या काळातली पाहायला मिळाली. कोणाला माहित असेल त्यांनी सांगा हे शिल्प कशाचं आहे, कारण मला आधी वाटलं होतं हे शरबाचं शिल्प असावं, पण हे वेगळंच काहीतरी दिसतंय. असंच एक शिल्प या बाजूला सुद्धा आहे, पाहू शकता. नक्की शरब शिल्प आहे की आणखी काय समजत नाहीये. आणि इथून पुढे त्या मंदिराकडे जाण्यासाठी मार्ग आहे. या ठिकाणी बघू शकता काहीतरी या ठिकाणी पूर्वी अस्तित्वात असावं, कारण त्याचं हे दगडी अवशेष दिसतंय. हे नक्की दगडी भांड आहे की आणखी काय समजत नाही, पण इथं बघू शकता मोठमोठ्या दगडी शिळा दिसत आहेत. किल्ल्यावरती जेमतेम पोहोचलोय आता आपण, कारण मागे तिकडे आपल्याला मंदिर दिसतंय. किल्ल्याच्या एका बाजूच्या उंच टोकावर हस्तामातेचं मंदिर आहे. दरवर्षी नागपंचमी आणि दसऱ्याला येथे मोठी जत्रा भरते. मागच्या जवळपास तासाभरापासून
ज्या गोष्टीची वाट बघत होतो ना, तो पाऊस आता आलेला आहे. जास्त मोठा नाही, थोडीशी पावसाची रिपरिप चालू झाली, परंतु वातावरणामध्ये थंडावा जाणवायला लागलाय. कारण ट्रेक करताना उन्हामुळे भयानक हालत खराब झाली होती, परंतु आता थोडेसे पावसाच्या सरी इकडे किल्ल्यावरती बरसत आहेत. त्यामुळे वातावरण आता असं थंड थंड आपल्याला पाहायला मिळतं इथलं. मंदिराच्या आजूबाजूचा परिसर अतिशय सुंदर असून पावसाळ्यात इथला निसर्ग पाहण्यासारखा असतो. किल्ला दिसायला बारीक वाटतोय, कारण आपण ज्या मंदिरापाशी बसलो होतो ना, त्या मंदिराच्या आजूबाजूचा परिसर थोडासा कमी आहे, म्हणजे तिथला विस्तार थोडासा कमी आहे. पण किल्ल्याची अशी लांबी जर पाहिली ना, अफाट आहे. म्हणजे ड्रोन कॅमेऱ्यानं पाहताना सुद्धा अक्षरशः आश्चर्य वाटायचं. कारण समोरच्या बाजूला जी 5 पाण्याची टाकी एकाच ठिकाणी आहेत ना, ती जवळपास इथून 2 ते 2.5 किलोमीटरवरती असतील. म्हणजे असा एक अंदाज आहे माझा फक्त. कारण मध्ये दरी, त्याच्यानंतर एक डोंगर टेकडी, आणि त्याच्या पुन्हा पलीकडच्या बाजूला मग ते पाण्याचे टाके आहेत. झाडाझुडपातून मार्ग काढत आपल्याला जायचंय. पावसाळ्याच्या दिवसात ही मोठी अडचण आहे, कारण गवत फार जास्त वाढलेलं असतंय. तर या ठिकाणी आपल्याला आणखी एक पाण्याचं टाकं पाहायला मिळाले, पाहू शकता. आणि पावसाळा असल्यामुळे मुबलक पाणी साठले. ज्या ठिकाणावरून आपण ट्रेक सुरू केलता ते मंदिर आपल्याला खाली दिसतंय, आणि किल्ल्यावरती या ठिकाणी आपल्याला आणखी एक पाण्याचं टाकं पाहायला मिळालं. आयताकृती पाण्याचं टाकं आहे, तुम्ही बघू शकता. त्याची लांबी फार जास्त आहे, रुंदीनं कमी आहे, आणि त्याच्यात भरपूर पाणी साठलंय. पूर्ण असा खडक फोडून हे पाण्याचं टाकं तयार केलंय. झाडाझुडपातून मार्ग काढत आपल्याला पुढे जायचंय. समोरचं काही दिसेना, पण आई शपथ, जबरदस्त असं पाण्याचं टाकं आहे. हे पाण्याची विहीर असल्यासारखं वाटते. तुम्ही बघू शकता आजूबाजूला पूर्ण झाडझुडपं आहेत. लांबून तर दिसत सुद्धा नाही इथं पाण्याचं टाकं असेल म्हणून, कारण असं पूर्ण खड्ड्यामध्ये आणि आजूबाजूला झुडपं असल्यामुळे लांबून पाहिल्यावरती नजर सुद्धा जात नाही इकडे. बघू शकता किती पाणी आहे त्याच्यामध्ये. शपथ, सुरुवातीला असं वाटतंय की किल्ल्यावरती पाण्याची जास्त टाकी नाहीत, पण ज्यावेळी झाडाझुडपातून आपण फिरतो ना, त्यावेळेला बघू शकता पूर्ण दगडामध्ये असं कोरलेलं हे पाण्याचं टाकं आपल्याला इथे दिसून आलं. त्यामध्ये उतरायला पायऱ्या सुद्धा आहेत. इथून बघा लक्षात येईल, या पायऱ्यांनी पाण्यापर्यंत आपण उतरू शकतो. नारायणगडाचा किल्ला म्हणून वापर बाळाजी विश्वनाथ यांच्या काळात सुरू झाला. किल्ल्याला 4ही बाजूने नैसर्गिक कातळकडा असल्यामुळे जुन्या काळातील तटबंदी आता फारशी पाहायला मिळत नाही. या किल्ल्यावरील सगळ्यात सुंदर जागा म्हणजे ही 5 पाण्याची टाकी. लहान मोठ्या आकाराची ही टाकी आहेत, आणि विशेष म्हणजे एकमेकांना जोडलेले आहेत. म्हणजे एकच खडक फोडून ही सगळी पाण्याची टाकी तयार केलेली असावीत. तुम्ही बघू शकता जुन्या कालखंडामध्ये किंवा अगदी शिवकाळामध्ये सुद्धा ही जी पाण्याची टाकी कशी तयार व्हायची, तर या ठिकाणी जो खडक आहे तो खडक फोडला जायचा आणि इथले दगड उचलले जायचे. त्यांचा वापर किल्ल्यावरील बांधकामासाठी केला जायचा. म्हणजे किल्ल्यावरती जे वाडे बांधले जायचे किंवा बुरुज बांधले जायची, प्रवेशद्वार बांधली जायची किंवा बाहेरची तटबंदी बांधली जायची, त्याला जे दगड वापरले जायचे ना, ते अशाच ठिकाणावरून फोडून काढले जायचे. आणि मग तिथे जी जागा होईल त्या जागेचा वापर नंतर असा पाण्याची टाकी म्हणून केला जायचा. म्हणजे बघा, एकाच कामामध्ये दुहेरी फायदा घेतला जायचा.
तर या किल्ल्यावरती असलेली ही सगळ्यात सुंदर आणि निसर्गरम्य अशी जागा, जी या किल्ल्यावरती येणाऱ्या प्रत्येकानं पाहायलाच हवी. बरेच लोक कन्फ्यूज होतात, कारण आजूबाजूला झाडं झुडपं आहेत, एका बाजूला टेकडी आहे. त्यामुळे नक्की ही पाण्याची 5 टाकी कुठे आहेत हे बऱ्याच लोकांना समजत नाही. पण आपण ज्या मंदिराकडे मगाशी गेलो होतो, म्हणजे तिकडे दूरवरती जी टेकडी आहे, त्या टेकडीवरती ते देवीचं मंदिर आहे, त्याच्या बरोबर समोरच्या बाजूला आपल्याला ही सगळी पाण्याची टाकी पाहायला मिळतात. थोडंसं चालत आपल्याला पुढे यावं लागतं, कारण मधल्या खिंडीमध्ये जिथून आपण पायऱ्यांनी वरती चढलो तिथून एक मार्ग त्या मंदिराकडे जातो आणि दुसरा मार्ग या पाण्याच्या टाक्यांकडे येतो. त्यामुळे या किल्ल्यावरती आलात तर ही जागा नक्की बघा. या किल्ल्यावर असलेली देवदत्त गुहा, हस्तामाता मंदिर, वाड्यांचे अवशेष, टाक्यांचा समूह आणि गडावरून दिसणारा जुन्नर तालुक्याचा सुंदर निसर्ग, हे सारं काही पाहायचं असेल तर एकदा नारायणगडाला नक्की भेट द्या.